नमस्कार मित्रांनो, आजच्या स्पोकन इंग्लिश सिरीजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विल, डू आणि डीडचा यूज. जेव्हा आपण इंग्लिशमध्ये फ्लुएंटली बोलण्याचा प्रयत्न करतो तर विलचा यूज कसा करायचा, विलचा यूज करून कसे प्रश्न विचारायचे, त्यानंतर डूचा यूज कसा करता येतो, डीडचा यूज कसा करता येतो, क्वेश्चन आपल्याला विचारायचा असेल तर डू, डीड आणि विलचा यूज कसा करायचा ते आज आपण स्टेप बाय स्टेप बघूया. व्हॉट विल आय हॅव. व्हॉटचं मिनिंग काय झालं? काय. व्हॉट काय. व्हॉट काय. व्हॉट काय. विल असेन, राहीन. विल आय माझ्याकडे हॅव. व्हॉट विल आय हॅव माझ्याकडे काय असेल. व्हॉट विल आय हॅव माझ्याकडे काय असेल. फ्युचरमध्ये माझ्याकडे काय असेल. इन फ्युचर माझ्याकडे काय असेल. जर आपल्याला इथे विचारायचं असतं की माझ्याकडे काय आहे तर आपण विचारलं असतं व्हॉट डू आय हॅव. व्हॉट डू आय हॅव आपण विचारलं असतं व्हॉट डू आय हॅव. आपल्याला विचारायचं असतं माझ्याकडे काय होतं पास्टमध्ये तर आपण विचारलं असतं व्हॉट डीड आय हॅव. व्हॉट डीड आय हॅव माझ्याकडे काय होतं. व्हॉट डीड आय हॅव माझ्याकडे काय आहे. व्हॉट डू आय हॅव माझ्याकडे काय राहील किंवा माझ्याकडे काय असेल. व्हॉट विल आय हॅव. व्हॉट विल आय हॅव माझ्याकडे काय असेल. इन फ्युचर फ्युचरमध्ये भविष्यामध्ये माझ्याकडे काय असेल असं जर मला विचारायचं असेल तर व्हॉट विल आय हॅव. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, व्हॉट विल यू हॅव. इथे चेंज काय झाला फक्त यू. व्हॉट विल यू हॅव तुझ्याकडे काय असेल. भविष्यामध्ये फ्युचरमध्ये तुझ्याकडे काय असेल. तुझ्याकडे काय असेल. कार असेल का, बंगला असेल का, पैसे असतील का, तुझ्याकडे काय काय असेल, नोकरी असेल का. हे आपण जर आता विचारायचं असेल तर कसं विचारायचं. व्हॉट विल यू हॅव तुझ्याकडे काय असेल फ्युचरमध्ये. नेक्स्ट, व्हॉट विल दे हॅव त्यांच्याकडे काय. व्हॉट विल दे हॅव त्यांच्याकडे काय असेल. दे म्हणजे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे काय असेल. त्यांच्याकडे काय असेल. इन फ्युचर त्यांच्याकडे काय असेल. व्हॉट विल दे हॅव. नेक्स्ट, व्हॉट विल शी हॅव. शी चेंज काय होत आहे ते सब्जेक्ट चेंज होत आहे. व्हॉट विल शी हॅव तिच्याकडे काय असेल. तिच्याकडे भविष्यामध्ये काय असेल. तिच्याकडे काय असेल. व्हॉट विल शी हॅव तिच्याकडे काय असेल. व्हॉट काय विल असेल. शी हॅव तिच्याकडे काय असेल. आपल्याला विचारायचं असेल त्याच्याकडे काय असेल तर आपण काय विचारू. व्हॉट विल ही हॅव त्याच्याकडे काय असेल. नेक्स्ट, व्हॉट विल डॉक्टर हॅव डॉक्टरकडे काय असेल. डॉक्टरकडे काय असेल. व्हॉट विल डॉक्टर हॅव डॉक्टरकडे काय असेल. व्हॉट विल इंजिनियर हॅव इंजिनियरकडे काय असेल. व्हॉट विल पोलीस हॅव पोलीसकडे काय असेल. व्हॉट विल यू हॅव तुझ्याकडे काय असेल. व्हॉट विल राम हॅव रामकडे काय असेल. व्हॉट विल सीता हॅव सीताकडे काय असेल. अशा प्रकारे आपण विलचा यूज करू शकतो. काय असेल म्हणायचं असेल तर फ्युचरमध्ये विलचा यूज करा. काय आहे तुझ्याकडे काय आहे. व्हॉट डू यू हॅव तुझ्याकडे काय होतं. व्हॉट डीड यू हॅव तुझ्याकडे काय होतं. व्हॉट डीड डीडचा यूज करायचा आहे. पास्टमध्ये डीडचा यूज करायचा आहे. प्रेझेंटमध्ये डूचा यूज करायचा आहे. फ्युचरमध्ये विलचा यूज करायचा आहे. अशाच प्रकारे सिंपल आणि इझी वेनी तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आज तुम्ही आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.